नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनेसंदर्भातीलच आज जी योजना आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जो 28 तारखेला जो मंत्रिमंडळाने जो निर्णय घेण्यात आलेला होता या योजनेअंतर्गत, आणि या योजनेअंतर्गत पुन्हा एक शासनाने या निर्णयामध्ये काही दुरुस्त्या केल्या आहे ते आपण जाणून घेऊया. आणि ही योजना नेमकी काय आहे, याच्या पात्र व्यक्ती कोण असेल, अपात्र व्यक्ती कोण असतील किंवा या संदर्भात संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. आता 28/6/2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा जे महिला व बाल विकास विभाग आहे, या विभागामार्फत शासनाला या योजनेअंतर्गत काही माहिती देण्यात आली आणि या माहितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 28/6/2024 रोजी शासनाचा जे गॅजेट आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता यामध्ये या योजनेची प्रस्तावना नेमकी काय आहे ती आपण जाणून घेऊया. तर यामध्ये राज्यातील ज्या महिला आहे या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांचं आरोग्य असेल, पालनपोषण असेल किंवा कुटुंबातील व्यक्तींना चे पालनपोषण असेल, अशा ज्या विधवा असतील, निराधार व्यक्ती असतील किंवा या संदर्भातल्या ज्या महिला या योजनेअंतर्गत जे लाभ घेऊ शकतात, अशा महिलांच्या कुटुंबासाठी त्यांना एक आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली. आता या संदर्भात महिला आणि बालविकास विभागामार्फत एक 28/6/2024 रोजी प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवण्यात आला आणि माननीय मंत्रिमंडळाने ज्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला देखील मान्यता देण्यात आली. आता ही जी योजना आहे ही 28/6/2024 पासून कार्यान्वित करण्यात आली होती. आता ही जी योजना होती या योजनेमध्ये पूर्वी काही अटी शर्ती होत्या किंवा ज्या पात्र व्यक्ती कोण असतील, अपात्र व्यक्ती कोण असतील किंवा या योजनेचा फायदा कोणत्या महिलांना घेता येईल आणि कुठल्या महिलांना घेता येणार नाही, या संदर्भात पुन्हा एक नवीन गॅजेट या ठिकाणी शासनामार्फत 3 जुलै 2024ला काढण्यात आले. आता यामध्ये आपण जाणून घेऊया की पूर्वी म्हणजे जी 28 तारखेला जी 28/6/2024 रोजी जी योजना होती ती योजनेत आणि जी 3 जुलै 2024 मध्ये जी योजना दुरुस्त करून शासनाने GR प्रसिद्ध केला, त्यामध्ये काय फरक आहे. आता जी 28/6 रोजी जी शासनाने जे न्यायनिर्णयामध्ये त्यांच्या परिषदेमध्ये नमूद केलं होतं, त्यामध्ये या योजनेसाठी लाभार्थी व्यक्ती कोण असतील, यामध्ये जी पूर्वीची जी 28 जूनची जी योजना होती किंवा त्या योजनेच्या अंतर्गत ज्या अटी शर्ती होत्या, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील ज्या विधवा, विवाहित, घटस्फोटित, परिरिक्त, निराधार अशा महिला होत्या. आता ही जी अट आहे ही नवीन शासनाच्या न्याय निर्णयामधील दुरुस्तीमध्ये आता हे जे वय आहे त्या स्त्रीने म्हणजे महाराष्ट्र राज्यातील राहणाऱ्या स्त्रीने 21 वर्ष पूर्ण केलेले असावे व 65 वर्षाच्या आत ही जी महिला आहे, मग ती विवाहित असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल, परित्यागी रिक्त असेल, निराधार असेल, अशा महिलांच्या कुटुंबामध्ये फक्त एका स्त्रीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यानंतर पुढची जी दुरुस्ती आहे त्यामध्ये आपण विचार केला तर पूर्वीच्या याच्यामध्ये फक्त विधवा,
विवाहित, घटस्फोटित, निराधार ह्या महिला होत्या, ह्या कुठल्याही स्त्रीला या ठिकाणी लाभ घेता येत होता. परंतु आता जो नवीन न्याय निर्णय दुरुस्त करून आला आहे त्यामध्ये विधवा असेल, विवाहित असेल, घटस्फोटित असेल, निराधार असेल, अशा महिलेच्या कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. या महिलेला त्याचा फायदा घेता येईल. त्यानंतर वयाची अट आपण बघितली आहे की 21 ते 65 वया अंतर्गत या योजनेत जी महिला असेल तिला त्या निर्णयाचा फायदा घेता येईल. आता दुसरा जो पुढचा जो तक्ता आहे या GR मधला, त्यामध्ये अपात्रता कोणत्या स्त्रिया ह्या अपात्र असतील. आता जुना न्याय निर्णय होता 28 जूनचा, त्यामध्ये ज्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, सरकारी उपक्रम, महामंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार कर्मचारी या योजनेला अपात्र ठरणार नाही. आता यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. ती दुरुस्ती अशी आहे की ज्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी किंवा महामंडळात असतील, भारत सरकारमध्ये असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर ते निवृत्ती वेतन घेत असतील, अशा कुटुंबातील किंवा तथापि जे 2.5 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कामगार हे पात्र ठरणार आहेत. ही एक महत्त्वाची अट या ठिकाणी, ही दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर लाभार्थी ज्या महिला आहे, या महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल, अशी व्यक्ती या ठिकाणी पूर्वी अपात्र ठरवण्यात आली होती. आता यामध्ये काय दुरुस्ती करण्यात आली आहे ते बघूया आपण. यामध्ये त्यांनी असे केले आहे की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, अशी महिला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेली आहे. त्यामध्ये दुसरा एक अपात्रतेचा कॉलम जो आहे, त्यामध्ये पूर्वी ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तिकपणे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे, अशी महिला पूर्वी वगळण्यात आली होती. आता नवीन जी दुरुस्ती करण्यात आली आहे, यामध्ये ही अट आता रद्द करण्यात आली आहे. म्हणजे ज्या कुटुंबात शेती असेल, मग ती 5 एकरपेक्षा जास्त असेल, कमी असेल, अशा कुठल्याही स्त्रीला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येईल. आता रहिवासी, महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी संदर्भात काही पुरावे पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये होते. त्यामध्ये जी महिला म्हणजे महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्याचा जन्म दाखला पूर्वीच्या योजनेमध्ये त्यांनी कंपल्सरी केला होता. आता त्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ती दुरुस्ती अशी आहे की ज्या महिला आहे, त्यांना पूर्वी अधिवास प्रमाणपत्र जो लागणार होता त्याच्यामध्ये आता त्याची आवश्यकता आता लागणार नाही. त्यासाठी त्यांनी त्या महिलेकडे जर रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल, यापैकी कुठलाही पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे त्या स्त्रीकडे जर मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, जन्म दाखला असेल, तर तिला आता डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता राहणार नाही. यापैकी तुम्ही कुठलाही एक पुरावा आता या ठिकाणी लावू शकतात. त्यानंतर आता परराज्यातील एखादी स्त्री असेल आणि तिचा विवाह जर महाराष्ट्रात राज्यातील एका पुरुषाबरोबर झाला असेल, तर मग अशा
प्रकरणामध्ये त्या स्त्रीने आपल्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट या अर्जासोबत लावणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे, या कॉलममध्ये पूर्वी सक्षम प्राधिकरण यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाला उत्पन्नाचा जो दाखला होता, ज्याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणं अनिवार्य होतं, यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहे. आता यामध्ये सक्षम प्राधिकरण यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाला जो उत्पन्नाचा दाखला होता, ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत होतं, आता यामध्ये त्यांनी बदल असा केला आहे की पिवळे किंवा केशरी जे रेशन कार्ड धारक आहे त्यांना आता उत्पन्नाचा दाखल्यामधून सूट देण्यात आली आहे. म्हणजे आता त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. आता या संदर्भात शासनाने ही जी योजना कार्यान्वित केली आहे, यामध्ये एक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आलेल्या आहे. आता यामध्ये या समित्यांमध्ये कोण कोण पदाधिकारी असतील ते आपण माहिती जाणून घेऊया. आता ज्या जिल्हास्तरीय समिती आहे, यामध्ये जो संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री हे अध्यक्ष असतील, संबंधित जिल्ह्याचे मंत्री हे सहअध्यक्ष असतील, त्यानंतर जिल्हा परिषदेतील CEO, पोलीस अधीक्षक, जिल्हा सह आयुक्त, नगर प्रशासन, जिल्ह्यातील महानगरपालिका जे आयुक्त आहे ते असतील, जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी असतील, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील, संबंधित प्रकल्प अधिकारी असतील, एकात्मिक बाल विकास प्रकल्पामधील अधिकारी असतील, संबंधित जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी असतील, यांना या कमिटीमध्ये सदस्य म्हणून नेमण्यात येणार आहे. तसेच संबंधित जे जिल्हा अधिकारी आहे संबंधित जिल्ह्याचे, ते या कमिटीवर सदस्य सचिव असतील. आणि जे तालुकास्तरीय जी समिती गठन करण्यात येणार आहे, यामध्ये जे अशासकीय सदस्य आहे ते अध्यक्ष असतील. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, गट विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अधिकारी समाज कल्याण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एक अंगणवाडी का प्रवेशिका, संरक्षण अधिकारी कनिष्ठ, 2 अशासकीय सदस्य यांना या कमिटीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर या तालुक्यातील संबंधित तहसीलदार असतील त्यांना सचिव म्हणून, सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आता ही जी कमिटी आहे, ही कमिटी काय काम करणार आहे, तर ही संबंधित दर महिन्याला बैठका घेणं आवश्यक आहे. त्यानंतर या योजनेच्या अंतर्गत देखरेख, नियंत्रण करणे, योजनेची अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे, त्यानंतर सदर योजनेच्या पासून कोणी वंचित पात्र लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता ही कमिटी घेणार आहे. तर ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेले जे अर्ज आहे त्याची छाननी तपासणी करणं, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणं, हे कामे या कमिटीला नेमून देण्यात आले आहे. आता ही जी योजना होती, या योजनेचा कार्यकाळ हा वाढवून देण्यात आला आहे. तो 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी आपल्याला लाभार्थी महिलांना अर्ज करता येऊ शकतो. आता यामध्ये प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला आहे. आता तो प्रोत्साहन भत्ता कशा प्रकारे आहे तो आपण जाणून घेऊया. यामध्ये सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी का सेविका यांना लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी शासनामार्फत देण्यात येणार आहे. तर आपण आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे जे महिला आणि बाल विकास विभाग आहे, या विभागामार्फत जो प्रस्ताव महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात 28/6/2024 रोजी पाठवण्यात आला होता. ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, जो 28/6/2024 ची जी शासन निर्णय
आणि त्यामध्ये अंशतः जे सुधारणा करण्यात आली त्या संदर्भात 3 जुलै 2024 रोजी सुधारित न्यायनिर्णय नेमका काय होता आणि या संदर्भात कमिट्या कशा प्रकारे नेमण्यात येणार आहे, त्याचे सदस्य पदाधिकारी कोण असतील, ते कशा प्रकारे कामकाज करतील, ही संपूर्ण योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मी दिली। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।